जय महाराष्ट्र मित्रांनो, मी लकी कावडे मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार व इतर कल्याणकारी मंडळामध्ये जे भेटणाऱ्या योजना आहेत त्यामध्ये कामगारांच्या मुलांसाठी जी भेटणारी शिष्यवृत्ती योजना आहे त्या योजनेविषयी फॉर्म कसा भरायचा आणि डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे ही 2026 ची नवीन पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर पाहूया फॉर्म कसा भरायचा आणि डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे. फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो पहिलं गुगल क्रोम वरती येऊन BOCW असं सर्च करायचं आहे. सर्च करून पहिल्या वेबसाईटवरती महाराष्ट्र बिल्डिंग ऑदर कन्स्ट्रक्शन वर्कर या वेबसाईटवरती जायचं आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन क्लेम यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर असा फॉर्म ओपन होणार आहे. त्यानंतर मित्रांनो न्यू क्लेम ह्याच्यावर क्लिक करून रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रोसेस टू फॉर्म असं क्लिक करायचं आहे. कामगारांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती OTP जाणार आहे. तो OTP एंटर करायचा आहे. OTP टाकून घेऊन व्हॅलिड OTP वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कामगाराची प्रोफाईल ओपन होईल आणि तुम्हाला ऍप्लिकंट बँक डिटेल हे विचारले जाईल. त्यानंतर ऍप्लिकंटचा IFSC कोड टाकून घ्यायचा आहे. IFSC कोड टाकून घेताच बँकेचं नाव, ब्रँच ऍड्रेस हे सगळं व्यवस्थित ऑटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर अकाउंट नंबर हा व्यवस्थितरित्या तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. कन्फर्म अकाउंट नंबर वरती पण व्यवस्थित मध्ये सेम अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं केंद्र निवडायचं आहे आणि एज्युकेशन सेशन हे निवडायचं आहे. तुमचा विद्यार्थी हा कुठल्या क्लासमध्ये आहे त्यानुसार योजना निवडायची आहे. आपला विद्यार्थी 5वीला आहे त्यामुळे आपण 5वीचा जे सेशन आहे ते निवडत आहोत. फॉर्म नंबर E01. त्यानंतर हे असं तुमच्यासमोर इंटरफेस ओपन होणार आहे. 2026 मध्ये जे बदल झालेले आहेत, स्टुडंट सरल ID त्याला पेन ID असे सुद्धा म्हणतात. ते पेन ID स्टुडंट सरल ID हा इथे एंटर करून घ्यायचा आहे. ते तुम्हाला शाळेमध्ये भेटून जाईल. सरळ ID टाकून घेऊन सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर स्टुडंट नेम, स्टुडंट ID, स्टुडंट कोड, स्कूल नेम, स्कूल ॲड्रेस हे सर्व ऑटोमॅटिकली येऊन जाणार आहे. त्यानंतर मुलाचं नाव हे सिलेक्ट करायचं आहे. आधार नंबर वय ऑटोमॅटिकली येणार आहे. हे स्टँडर्ड सिलेक्ट करायचं आहे 4थी. शाळेचं नाव टाकायचं आहे. परत शाळेचा ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर उत्तीर्ण वर्ष टाकायचं आहे 2025 आणि मागील वर्ष 75% पेक्षा जास्त उपस्थिती असलेले प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे. चालू शैक्षणिक वर्षात बोनाफाईड, विद्यार्थ्याचा आधार कार्ड, रेशन कार्ड, अर्जदाराचं बँक पासबुक आणि शैक्षणिक स्वयं घोषणापत्र हे अपलोड करायचं आहे. सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून घेऊन त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय या बटनावरती टिक मार्क मारून ते ऑफिसला जाण्याची डेट जी असते ती डेट घ्यायची आहे. डिक्लेरेशन आहे, डिक्लेरेशनवरती क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे. आपला फॉर्म सेव्ह झालेला आहे आणि ॲप्लिकेशन नंबर हे जनरेट झालेला आहे. यावरती ओके दाबून प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवरती क्लिक करून अपॉइंटमेंट लेटर हे प्रिंट करून अपलोड केलेले सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट व अपॉइंटमेंट लेटर घेऊन आपण चूज केलेल्या केंद्राला व्हिजिट करावे.